नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात आता चुरस निर्माण झाली असून भाजपने एकीकडे सुधीर मुनगंटीवार सारखा परिपक्व उमेदवार दिला असताना काँग्रेसमध्ये मात्र धानोरकर किंवा वडेट्टीवार असा मतभेद सुरू आहे. त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी विजय वडेट्टीवार यांनीच निवडणूक लढवावी याबद्दल आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु लोकसभा निवडणूक लढण्यास विजय वडेट्टीवार इच्छुक नाहीत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या वतीने 400 उमेदवार उभ्या करण्याच्या हालचाली सुरू असून यामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील 20 दिवसांपासून इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम यांचे आंदोलन नागपूर येथे सुरू आहे. काल घुगुस येथे माउंट कॉन्व्हेंट स्कूल बस आणि एका दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे शव विच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत 1 करोड रुपये मिळत नाहीत आणि मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्यास नोकरी मिळत नाही तोपर्यंत शव उचलणार नाही अशी भूमिका घेतली. बातमी लिहीपर्यंत त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र सुगंधित तंबाखू विरुद्ध मोहीम सुरू असताना काल एक मोठे घबाड राजुरा पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे. राजुरा येथील मस्जिद वाड्यात राहणाऱ्या अशोक ठक्कर यांच्या घरी 3,36,000चा सुगंधित तंबाखू लपून ठेवण्यात आल्याची गुप्त बातमी गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी कारवाई करत आरोपीसहित 3,36,000चा तंबाखू जप्त केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 85 वर्ष वयापेक्षा वृद्ध मतदारांना आता मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची गरज नाही. त्याकरिता त्यांना 12D नमुन्याचे घरपोच वितरण सुरू असून त्याद्वारे ते घरूनच मतदान करू शकतात. चंद्रपूर जिल्ह्यात 22 ते 25 मार्च या दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवल्या जात असून यामुळे मद्यपींना आळा बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात 144 कलम लागू झाल्यानंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता हे पाऊल उचलल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. काँग्रेस पक्षातर्फे भंडारा गोंदिया इथून नाना पटोले तर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. परंतु धक्कातंत्राचा अवलंब करत वेळेवर कोणाला उमेदवारी देण्यात येईल हे अजूनही निश्चित नाही. महाराष्ट्रातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी 6:05 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी भीतीमुळे घराबाहेर पळ काढला. जिल्ह्यात नवीनच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कारभार सांभाळताच अनेक अवैध धंद्यांना धक्का देण्याचे कार्य सुरू केले. त्यामुळे अनेक अवैध धंद्याचे चाणक्य प्रचंड घाबरलेल्या स्थितीत दिसून येत आहे. विशेष म्हणजे वेषांतर करून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अवैध रेती तस्करी करणाऱ्यांना दणका दिल्याने अवैध रेती तस्करांची तारांबळ उडाली आहे. होळीचा सण जवळ आल्याने अनेक ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात येत असते आणि याच पार्श्वभूमीवर पुणे विभागात झाडांची कत्तल केल्यास 1 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.